बघितला गेला तर हा विषय मुलींच्या संरक्षणासाठी आहे का पक्षवादासाठी मला कळत नाहीये. आपण आज मुली आणि महिला असुरक्षित आहेत. डिजिटल वॉर चाललंय, त्याच्यामध्ये मुलींचे फोटो जेव्हा काय लव्ह जिहाद असो किंवा नसो, मॅडम त्या गुन्हे नोंदवले पाहिजे. मग तो हिंदू असू दे मुसलमान असू दे, बलात्कार बलात्कार आहे, मुलीला ब्लॅकमेलिंग करणं ब्लॅकमेलिंग आहे. तिथं लव्ह जिहाद असो नसो तो विषय नाही, त्या मुलीवर अत्याचार होत आहेत. 2014 पासून यांचं सरकार आहे. हे म्हणतात काँग्रेसच्या काळात हे झालं. काँग्रेसच्या काळात आता तुम्ही आहात ना 2014 पासून. मला सांगा IT ऍक्ट 2000 वापरला जातोय का? सरकारची कुठेतरी ह्याच्यामध्ये कारवाई दिसतीये का? म्हणजे फार खरात पासून त्यांना खरातला अरेस्ट केलं, खरात फोफावला कसा हो? खरात बरोबर कोण कोण मोठे मोठे लोक दिसत आहेत ना, त्यांच्यावर कुणावर कारवाई झालेली नाही, त्या खरातलाच पकडलेलं आहे. मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये वाद लावून जर आपण विषय वेगळा करत असतो तर म्हणजे शेवटी आमची मुलगी सेफ नाहीये ना. आमच्या मुलीवर समजा लव्ह जिहाद असो किंवा हिंदू काय असेल तो विषय नाही, पण त्या मुलीला ब्लॅकमेल केला जाते. तिच्यासाठी आम्ही काय करतोय? तिच्यासाठी गृहराज्य काय करतंय? तिच्यासाठी पोलीस यंत्रणा काय करतीये? तिची लगेच कारवाई होती का? तिची लगेच कंप्लेंट घेतल्या जातीये का? म्हणजे तुमच्याच एका पदाधिकाऱ्याला काल पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तो रात्रभर झोपला हो किरीट सोमय्या बाबा. मग तुम्हालाच तुमच्या लोकांशी वाद करावा लागतोय की मुलीला म्हणून. तर हे कुठंतरी थांबवा. आहे लव्ह जिहाद हिंदू मुस्लिम हे करण्यापेक्षा आमच्या मुलींना सुरक्षा द्या, आमच्या महिलांना सुरक्षा द्या. त्यासाठी तुम्ही पार्टी म्हणून काय करताय हे आम्हाला पाहिजे. तुमचा वाद तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं ते सगळं ठीक आहे, आपण डिबेटला बसलोय मान्य आहे, पण त्या डिबेट मधनं काहीतरी पॉझिटिव्ह निघायला, कॉन्क्रीट निघालं पाहिजे की हो आमच्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. कुठं तरी सरकारच्या बाकीच्या सोशल ऑर्गनायझेशन मदत पाहिजे. किती संस्था आहेत, म्हणजे महिला आयोगाचं नाव घ्यायलाच नको. महिला आयोगाने काय दिवे लावले ते सगळ्यांना माहितीये. आणि आज ते महिला पुन्हा नाशिक मध्येच ऍक्शन मोड मध्ये आली आहे, परंतु या बाबतीत नाही बोलणार.